Hello student, I am Megavle sir. After solving practice set 1.2 of chapter set, we have to study about next topic Venn diagram म्हणजे वेन आकृती. British logician John Venn was the first to use closed figure to represent set. Set represent दाखवण्यासाठी जॉन वेन हे जे ब्रिटिश शास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी प्रथम काही आकृत्यांचा उपयोग केला सेट दाखवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल ए सेट कंटेन 1 2 3 4 5 यू these elements and this set A is shown by Venn diagram. आणि हा सेट कसा दाखवला जातो is shown by Venn diagram like this. या ठिकाणी एक ओव्हल, एक अंडाकृती किंवा सर्कल अशा प्रकारचे डायग्राम काढले जाते आणि त्या डायग्राममध्ये हे इलेमेंट जे आहे ते शो केले जातात, दाखवले जातात. अँड दिस इज द नेम. हे जे सेटचं जे नाव आहे ते कॅपिटल ए अशा प्रकारे किंवा कोणतंही असेल ABC, तर ते अशा प्रकारे इथे आतमध्ये दाखवलं जातं. अशी एक डायग्राम या ठिकाणी फिगर ड्रॉ केली जाते. अँड दीज इलेमेंट्स आर शोन इन दिस फिगर. Now next example, second example, we have to take second example. B is the set of all x such that x is greater than equal to x. म्हणजे हे जे काही इलेमेंट आहे x आहे, मग x इलेमेंट कसे आहेत ग्रेटर दॅन -10 पेक्षा मोठे आहे आणि इक्वल टू पण आहे. म्हणजे -10 पण घ्यायचा इक्वल टूचा अर्थ, या रेषेचा अर्थ इक्वल टू, आणि ग्रेटर दॅन x इज अ ग्रेटर दॅन. हे साईन ग्रेटर दॅनचं आहे. हा जो आ आहे तो एक्स कडे आहे म्हणजे हे ग्रेटर दॅनचं साईन आहे. एक्स साठी ही ग्रेटर, एक्स इज ग्रेटर दॅन -10. मग -10 पेक्षा कोणता नंबर ग्रेटर आहे? -9, -8, राईट. कारण मायनस साईनमध्ये उलटं असतं. -10 जो आहे म्हणजे मायनसला मी सहसा ऋण म्हणतो. ऋण म्हणजे मराठीमध्ये कर्ज. मग 10 रुपये कर्जवाला मोठा की ऋण 9 वाला मोठा? तर ऋण 9, कारण त्याच्यावर कर्ज कमी, त्याच्यावर ऋण 9 म्हणजे 9च कर्ज आहे. इकडे 10 कर्ज आहे म्हणजे हा लहान झाला कर्ज जास्त असलेला. म्हणजे -9 हा -10 पेक्षा मोठा झाला. -9 हा मोठा झाला -10 पेक्षा. सो एक्स इज अ ग्रेटर दॅन -10 बट इक्वल टू ऑल्सो मीन्स वी हॅव टू टेक -10 ऑल्सो. सो -10, -9, -8 लाईक दिस. अँड एक्स इज अ लेस दॅन इक्वल टू 0. आणि एक्सची किंमत 0 पण आहे, इक्वल टू म्हटलंय ना, आणि 0 पेक्षा लहान पण आहे. लहान 0 पेक्षा लहान कोण आहे? मग -1, -2 मीन्स आवर बी सेट कंटेन 0, -1, -2, -10 sorry 0, -1, -2 dot 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 -10 means 0 to -10. So I have write in this figure 0, -1, -2, -3, -4, -5, -6, -7, -8, -9 and -10, and I show this set by B because this is a set B. So like this we show many sets by Venn diagram. Okay, so this is the Venn diagram. Now next is a subset. Subset means उपसंच. संचाचा एक उपसंच असतो. Suppose I take two set here A and B. A contain 1 2 3 4 5 6 7 8. So 1 to 8 elements are present or number present in A set. Now B set. B set contain 2 4 6 8. Now see, you can observe that 2 4 6 8 also present in a set A. These elements which are present in a set B are also present in a set A. Means we can say that set B is a subset of set A. So we have to see definition of subset. If A and B are two given sets, given म्हणजे दिलेले, जर A आणि B हे दोन दिलेले संच असतील, and every element of set B is also an element of set A. Every element of set B is also an element of set A. Then B is a subset of A. If every element of set B is also an element of set A, then set B is a subset of set A. तर
बीला एचा उपसंच म्हणतात. कोण उपसंच आहे? बी. कारण जर ए आणि बी दोन संच असतील आणि बी मध्ये असलेले सर्व इलेमेंट किंवा घटक हे ए मध्ये पण असतील तर बीला एचा उपसंच असं म्हणतात. नाउ सी इन दिस set I show these two set by Venn diagram. The big set is A, right? B set also come under set A. Then I show set A. So 1 2 3 4 5 6 7 8, all these elements are present in set A, but B is also present in A. So this B set denoted by circle, and that B set present in A set. A मध्ये आहे तो, and B set contain 2 4 6 8 element. Okay, so all these elements are actually present in set A, but set A also contains set B 2 4 6 8. So set B is a subset of set A, and this is written as B subset A. This sign is a subset, B subset A, or B is, and read as B is a subset of A or B subset A. कोणत्याही दोन्हीपैकी एक प्रकारे हा सेट वाचला जातो. Now next, universal set. What is universal set? विश्वसंच. थिंक बिगर सेट. एक मोठा जो सेट आहे त्याच्याविषयी विचार करू आपण. एक विचारात घ्या, एक मोठा संच आहे विच ॲकोमोडेट मीन्स सामावून घेणे. असा एक मोठा संच की जो सामावून घेतो कुणाला? ऑल द गिवन सेट्स अंडर कन्सिडरेशन. कन्सिडरेशन म्हणजे विचारात घेतलेला. आपण एक काही 4-5 संच विचारात घेतले आणि ते सर्व संच एका मोठ्या संचामध्ये येत असतील तर तो जो मोठा संच आहे त्याला युनिव्हर्सल सेट म्हणायचं. थिंक ऑफ अ बिगर सेट. मोठा संचाचा विचार केला आपण. विच म्हणजे की जो ॲकोमोडेट सामावून घेतो ऑल गिवन सेट्स अंडर कन्सिडरेशन. आपण विचारात घेतलेले सर्व जे काही 4-5 संच असतील त्यांना एक मोठा संच सामावून घेतो. म्हणजे 4-5 संच एकाच मोठ्या संचामध्ये असतील तर त्या मोठ्या संचाला युनिव्हर्सल सेट असं म्हणतात. युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय और रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल यू. युनिव्हर्सल सेट जो आहे हा कॅपिटल यूने दर्शवला जातो. अँड इन अ व्हेन डायग्राम इट इज रिप्रेझेंटेड बाय रेक्टँगल. आणि व्हेन डायग्राममध्ये मात्र तो दाखवताना रेक्टँगल काढला जातो. रेक्टँगल म्हटलं की तो युनिव्हर्सल सेट असतो. लक्षात घ्या की युनिव्हर्सल सेट हा फिगर काढताना व्हेन डायग्राम काढताना कॅपिटल यूने दाखवला जातो. सपोज दिस इज अ युनिव्हर्सल सेट अँड युनिव्हर्सल सेट इज अ ऑल स्टुडंट ऑफ स्कूल. समजा स्कूलमध्ये स्टुडंट आहे सर्व स्टुडंट कॅपिटल यूने दाखवले. देन नाउ सी सम अदर सेट्स. सेट ऑफ स्टुडंट हू प्लेज क्रिकेट. पूर्ण शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी आहे, मुलं मुली काय असतील त्या सर्वांमध्ये जे क्रिकेट खेळतात त्यांचा एक संच ते वेगळे काढले. जे क्रिकेट खेळत नाही ते अशा प्रकारे इथे दाखवले पूर्ण या संचामध्ये की ज्यांचा वेगळा संच आहे. आणि ह्या जे क्रिकेट खेळतात त्यापैकी क्रिकेट टीममध्ये काहींचं सिलेक्शन झालंय तर ते वेगळ्या प्रकारे दाखवले. मीन्स देयर आर 3 सेट्स. हू प्ले क्रिकेट, हू डज नॉट प्ले क्रिकेट अँड क्रिकेट टीम. प्लेयर्स विच कम अंडर अ क्रिकेट टीम. हू म्हणजे इथे हूचा अर्थ काय आला? की जे नाही खेळत क्रिकेट. जे खेळतात क्रिकेट खेळत नाही आणि ज्यांची सिलेक्शन क्रिकेट टीममध्ये झालं आहे. असे 3 संच ह्या युनिव्हर्सल सेटमध्ये झाले. तर ह्या 3 सेटचा कन्सिडरेशन करता, हे 3 सेट आपण कन्सिडर करता, विचारात घेता हे तिन्ही सेट एका मोठ्या सेटमध्ये येतात. तो मोठा सेट म्हणजेच काय? युनिव्हर्सल सेट. नाउ नेक्स्ट टॉपिक इज कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. पूरक संच. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. सपोज यू इज अ युनिव्हर्सल सेट. समजा यू हा एक कोणताही एक युनिव्हर्सल विश्वसंच आहे. म्हणजे इफ बी सबसेट यू, त्यामध्ये एक बी सेट आहे का जो यूचा म्हणजे युनिव्हर्सल सेटचा उपसंच आहे. देन सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन यू
which are not in a set B is called complement of B, and it is denoted by B dash or a B complement. B dash means B complement, or C small c written on the head of B. B complement or B complement. This is dash, but B complement, it is read as B complement. Then what is the complement of set? Now see, if in this figure, suppose U is a universal set, right? If B, this is a B set, 2, 4, 6, 8, 10. This B is a subset of U. Okay, you can see that, or you can observe that B is present in universal set, means B is a subset of universal set. B हा उपसंच आहे U ह्या युनिव्हर्सल सेटचा. इफ B subset U, then set of all element, अशा सर्व घटकांचा संच in U मधल्या अशा एलिमेंटचा एक सेट आहे किंवा बनवायचा, विच आर नॉट इन अ सेट बी. बी मध्ये नसलेल्या, बी या सेटमध्ये नसलेल्या मात्र युनिव्हर्सल सेटमध्ये असलेल्या सर्व इलेमेंटचा सेट. मग बघा बरं, बी मध्ये कोणते इलेमेंट नाहीये, हे तर बी मधले इलेमेंट आहे. मग बी मध्ये कोणते इलेमेंट नाहीयेत? 1, 3, 5, 7, 9 हे बी मध्ये नाहीयेत. मग असे जे राहिलेले एलिमेंट आहे त्यांचा सेट जो आहे त्याला म्हणतात कॉम्प्लिमेंट ऑफ बी, and it is denoted by B dash or B complement. Means 1, 3, 5, 7, 9 is the set of complement of B. म्हणजे याला B complement म्हणायचं. ओके, आर यू अंडरस्टँड? इफ B सबसेट U, म्हणजे B हा U चा युनिव्हर्सल सेटचा सबसेट असेल, देन सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन U, तर U याच्यामधले युनिव्हर्सल सेटमधले असे सर्व घटक, त्या घटकांचा संच, U मधल्या सर्व घटकांचा संच की जे घटक बी या सेटमध्ये नाही आहेत. कोणते इलेमेंट किंवा घटक बी मध्ये नाही आहेत, बी सेटमध्ये नाही आहेत? 1, 3, 5, 7, 9. सो यांचा जो सेट आहे तो दाखवायचा बी कॉम्प्लिमेंटने किंवा बी डॅशने. ओके, सो दिस इज द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. सो दिस सेट इज कॉल्ड कॉम्प्लिमेंट ऑफ बी. B complement is defined as follows. B complement is the set of all x such that x belongs to universal set. या सेटमधले सर्व एलिमेंट युनिव्हर्सल सेटमध्ये येतात, बट हे जे एलिमेंट आहे हे बी मध्ये येत नाहीत. बघा 1, 3, 5, 7, 9 हे बी मध्ये नाही आहेत, ते बीच्या बाहेर आहेत, पण ते युनिव्हर्सल सेटमध्ये आहे. म्हणून 1, 3, 5, 7, 9 हा जो सेट आहे याला कॉम्प्लिमेंट ऑफ बी म्हणतात. दिस इज रीड ॲज अ कॉम्प्लिमेंट बी. म्हणजे जे असे इलेमेंट आहेत, बघा बी कॉम्प्लिमेंटमध्ये 1, 3, 5, 7, 9 हा बीचा कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे बी मध्ये जे नाही आहेत ते घ्यायचे, युनिव्हर्सल सेटमधले असे एलिमेंट घ्यायचे का जे बी मध्ये नाहीत. बघा इथे 2 आहेत, 1 घ्यायचा का नाही? इथे घ्यायचा, कारण तो बी मध्ये नाही आहे. 2 बी मध्ये आहे, घ्यायचा नाही. 3 बी मध्ये आहे, 3 बी मध्ये नाही आहेत, तो घ्यायचा. 4 बी मध्ये आहेत, घ्यायचा नाही. 5 बी मध्ये नाही आहे, तर तो घ्यायचा. 6 बी मध्ये आहे, 7 बी मध्ये नाही आहेत, तो घ्यायचा. 8 आहे, घ्यायचा नाही. 9 बी मध्ये नाही, तो घ्यायचा. आणि 10 बी मध्ये आहे, तर तो घ्यायचा नाही. म्हणजेच युनिव्हर्सल सेटमधले असे इलेमेंट ते जर बी मध्ये येत नसतील, जर बी मध्ये नसतील, तर ते एका सेटमध्ये लिहायचे, त्या सेटला बी कॉम्प्लिमेंट म्हणायचं. युनिव्हर्सल सेटमधलेच असे इलेमेंट आहेत का जे बी या सेटमध्ये येत नाहीत, तर ते वेगळे काढायचे, त्याला बी कॉम्प्लिमेंट म्हणायचं. ओके, सो दिस इज अबाउट दी डिफरंट टाइप्स ऑफ सेट. ओके, थँक्यू.